हॅलो गाईज, वेलकम बॅक टू खुशीज ब्लॉग्स. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो आजचा स्पेशल ब्लॉग आहे कारण आमच्या घरी आज आहे देवाचा कार्यक्रम. सो आम्ही आता रेडी झालेलो आहे. पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं छान झालेलं आहे तयार. आमचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात काही नव्हतं बट स्टील तुम्हाला पुढे कळेल. हां, पुढे कळेल आम्ही काय कॉन्ट्रीब्युशन केलंय पोळ्यांच्या स्वयंपाकात आज. सो आता आम्ही निघालो आहोत, देवाला जाणार आहे आम्ही. सो लेट्स गो. गाईज, आज आमच्या घरी पोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे. मम्मी, आजी, हो देवाचा कार्यक्रम. ही पोरगी बघा मेन काम करतीये इथे, हुंडा सप्लाय करतीये. मम्मी भाजती पोळ्या, मामी लाटून देत आहेत. आजी तू काय करतीये? काकी पण भाजतायत. मामी सगळ्यांना माग पडतायत गाईज पोळ्या लाटण्यात. सगळ्यांना मागे पडतायत म्हणलं ग. या दोघी बसलेत तरी आम्ही लावरत नाही. हा, आता मी पहिल्यापासूनच ती खायला आवडत नव्हती. मग पुरण केलं ना किती एवढलं पुरण एक एक पोळीतलं ते. अगं लाजू नको आजी, तू बोलली ना फेमस होशील तू, माहिती का तुला? एवढलं पुरण त्या पोळीत बरी ना एवढं तेवढं खाली काढून ठेवायची. तिला बहीण भावलं तशीच. मी पण त्यांच्यावर पडले. तू बी त्यांच्यावर पडली. कोंबड्या शिवड्या पण ती पण नाही खात पोळा पुरण काढून ठेवतात बाजूला. तुला आवडतं का? गाड्या तसा तशीच. अरे वा. बापरे, अजून भरपूर राहिलेले. थोडंच पुरण टाक आजी, मला आवडत नाही जास्त. नाही सगळ्या पोळ्या खाणार एकच खाते. एक करते बाजू घेऊन पूर्ण. मला पुरण नाही आवडत जास्त पोळी. सगळी माहिती तिन्ही पोरं तशीच आहे. ते नातू तसंच पडले. पोळ्या केले ना. कोण ग? हा? कोण? अगं बोल, लाजू नको. माझी दोन पोरं एक पोरगी. नाही, आमच्या घरात पुरण आवडत नाही कोणाला. सगळे कसं पुरण झटकून खातात पोळीतलं. द्या. काय बोलली मम्मा? नवरी नाही आता आपल्या घरी कोण. टाइम आहे अजून. चलो ये हमारे शूज वर गाइस, नेचुरल ब्यूटी है इसकी. पाउडर नहीं लगाती, कुछ नहीं लगाती. गाइस, वी आर गोइंग फॉर आवर देवाचा कार्यक्रम आहे आज आमच्या घरी. आम्ही तिकडे चाललोय आता. नाही ना, मामी परडी भरून घेत आहे काही देवासाठी काहीतरी. ठीक आहे, आता हे झाल्यावर सवासण्या बसणार आहेत 7. दाखवते तुम्हाला त्यानंतर ना. मग आम्ही दोघी जाणार आहे देवाला. ए चुटकी, थँक्यू. गाईस, चुटकी आज नाराज झाली होती खूप, है ना ग? ए चुटकी, चुप चुप म्हणती, चुप. 7 वाजता जेवायला बसले ते गाईस. टिकना जाए आईज. हा ना. एवढ्या ह्याच्यात पण बॅगी घालायची. गाईज बघा, तिकडे सुवासनी चालू आहेत आणि आम्हाला इथं बसवले जेवायला. का बसवले? तुम्हीच सांगा आता. मग आम्ही का बसवलं आम्हाला? आम्हाला बसून नव्हते देत तिथं म्हणून आम्ही सेपरेट जेवण आहे.
तुझ्यासाठी हे ताट आहे. अजून एक भैया एक ताट द्यावा. ताट भूक लागली आहे, फार करावं लागतं. करावं लागतं नाही आम्हाला, दिलंच नाही तिथं जेवण. हाकलून दिलं आम्हाला तिथून. काही जसं आहे, आजी म्हणत गाईच गाईच हा आजी जी सकाळी म्हणत होती ना मला, हे होतं ते. हा हे ह्यांच्यावर गेलीये मी त्यासाठी. पुरण बघा कसं इचून एकदम चाललेलं आहे. सेपरेट सगळं. तुझं पणच का ना त्यापेक्षा. तुम्ही पण मॅडम तसंच खाता. हा हे पण मामाश्री आमचे. पुरण काढून खात्यात झटकून. गाईज आता आम्ही महादेवाच्या मंदिरात निघालोय. आम्ही तिघीच चाललोय. सोडून दिलं. म्हणजे घरचे बोलले आम्हाला जा, हा परमिशन भेटली आहे. कारण हे थोडस आउटसाइड मध्ये आहे ना. चलो. किती शांत ठिकाणी मंदिर आहे. काय केसनंदमधलं महादेवाचं मंदिर आहे. किती शांत येते ना, एकदम पीस. ए यार बॅच. एकदम मस्त काय, एकदम शांत ठिकाण मंदिर आहे. असं डोंगराच्या कडेलाच आहे थोडस, बट खूप सुंदर आहे. आणि तिथे दत्तांची सुद्धा एक मूर्ती आहे छोटीशी मंदिराच्या साईडने. झाड सुकून गेलंय पण. कसा होता एक्सपिरियन्स कसा होता तुमचा सांगा. बा किती पुढे चालली आहे, आम्हाला सोडून चालली आहे. तुझ्या भरोशा पाठवलंय आम्हाला. तुरु जाऊ नको. काहीच सनसेट बघा किती मस्त आहे यार. खूप प्लीजिंग आहे ते. खूप मस्त. हम तो हमारा दिल करे तो हम यही रह जाए. गाईज वी आर बॅक. आम्ही परत आलेलो आहे मंदिरात. आम्ही परत मंदिरात आलोय कारण आता मम्मी पप्पा सगळे आले ते. मामा मामी दिसणार नाही बिकॉज अंधार पडलाय खूप. आम्ही 4 वाजता जाणार होतो देवाला, आता वाजलेत 7. पप्पांनी लेट केलं. मामा तपाला बसले. हा थांबा मामा दाखवतो तुम्हाला. एकदम शांत निवांत बसलेले आहेत मामा. एकदम निवांत बसलेले आहेत मामा इथे. तपस्या चालू तपस्या चालू. खूप छान आहे मंदिर. मम्मी आणि मम्मीने आणि मामीने खूप लेट केल्या. असं मी बोलू शकत नाही बिकॉज मी काहीच काम केलं नाही. गाईज आम्ही जाणार होतो. आता किती वाजलेत ना, बघायला लागेल तर मग 7 वाजले. 7 वाजता निघाले आज आम्ही देवाला. दिसते का तुम्हाला? 7 वाजले. चलो फायनली किती वेट केले आम्ही आज देवाला जायला. होतो आम्ही. त्याच होपवरती होतं, आम्हाला जायचं होतं. तिथं छान एरिया होता, शूट करायचं होतं जरा. बेटा अंधार झालाय. कोई ना, ऍटलीस्ट देवाचं दर्शन घेऊन येऊ आता. फायनली वी आर ॲट जोगेश्वरी माता मंदिर. केसनंचं कुलदैवत आहे ना. केसनंचं कुलदैवत आहे गाईज जोगेश्वरी माता मंदिर. थोडंसं वरती आहे मंदिर, असं टेकडावरती. चला खूप लेट झालं, आम्हाला नैवेद्य दाखवायला आलेलो आहे.
अगं मी समजते तू असं बाहेर काढायला. कोणतं झाड आहे? खूप दिवसातून आलेले आहे आम्ही ह्या मंदिरात. वटी वगैरे ठेवायची हातात. हाडणार ना हे फुलं हा कुठे फुलाची सुरू. इथं दिवा लावलेला असेल ना. हो. ओटी बघा लॉक का केलेलं? दगड बघ, दिवा बघ किती सुंदर आहे दगडाचा. रे पप्पा. जोगेश्वर. आणि हे खालचं ते पण. वरती पण एक मंदिर आहे का? वरती पण एक मंदिर आहे काय, तर वरती चाललो आम्ही. इथे छान नैवेद्य वगैरे दाखवला मम्मीनी मामीनी, ओटी भरली देवीची. छान दर्शन झालं. इतकं मस्त वातावरण, इथं कोणीच नाही आता. भीती वाटते बरं का रात्रीची. बट छान आहे, मस्त. हा एकदम प्रसन्न वातावरण आहे. हे पण मंदिर फार सुंदर आहे. हे पण जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे का? हो. हे नवीन बांधलेलं आहे. हो पप्पा भीती नका वाटू. आधीच भीती वाटते. इथं किती अंधार आहे, पण किती प्रसन्न वातावरण आहे बघा ना. व्ह्यू बघा गाईच किती मस्त आहे. गाईच चला आता आम्ही घरी चाललोय फायनली डन फॉर द डे. इतकं डेंजर आहे तर खूप भीती वाटते. आता पप्पा म्हणतात ते वाघाची भीती. चला पटपट चलो जायला लागेल आता. हा गाईच चला. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. बाय बाय. सबस्क्राईब करा मेन म्हणजे. बाय बाय.